लहानपणी आपण सर्वांनी गोष्टी ऐकल्या, राजा राणीच्या, शहाण्या मुलांच्या, कष्ट करणाऱ्या लोकांच्या, अगदी अकबर बिरबलाच्या. गोष्टी सर्वांना आवडतात कारण गोष्टी मनोरंजन करतात. पण खरं सांगा, गोष्टी फक्त मनोरंजन करतात का? तर नाही. गोष्टी आपल्या मनामध्ये सत्य पेरतात आणि गोष्टी आपले डोळे उघडतात, कारण आपल्याला खरा आरसा गोष्टी दाखवतात. आज आपण अशीच एक गोष्ट त्या ठिकाणी ऐकणार आहोत आणि त्या गोष्टीतून खूप काही शिकणार आहोत. आजच्या गोष्टीचं नाव आहे 2 शेतकरी आणि 1 बीज. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो. आजची ही गोष्ट यशाचं सुवर्ण पीक कसं घ्यायचं हे आपल्याला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या गोष्टीला. प्रत्येकाला गोष्ट आवडते आणि म्हणूनच प्रत्येकाने या गोष्टीकडे आता बारकाईने लक्ष घ्या, कारण ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवणार आहे. फार 2 शेतकरी आहेत. एक आहे राम, दुसरा आहे श्याम. राम आणि श्याम नावाचे हे 2 शेतकरी. सर्वांसमोर समान संधी आहे. पहा ना, सगळ्यांची दोघांची सारखी जमीन आहे, दोघांकडे सारखंच पाणी आहे, त्यांच्या विहिरीला सारखंच पाणी आहे, त्यांच्याकडे बीज सुद्धा सारखंच आहे, सुवर्ण बीज आहे त्यांच्याकडे, सारखंच आहे. सगळ्यांना, दोघांनाही सारखंच हवामान आहे, सारखीच परिस्थिती आहे, एकाच गावात राहतात, सगळं सारखं आहे. मला सांगा की 2 शेतकऱ्यांना सगळं सारखं उपलब्ध आहे. आता इमॅजिन करायला सुरुवात करा मुलांनो, काय होईल? पालक मित्रांनो, इमॅजिन करा की काय होईल. जाऊया आपण पुढच्या गोष्टीच्या पुढच्या सीन मध्ये. सगळी सारखी परिस्थिती असताना रामने असा विचार केला, माझ्याकडे सुवर्ण बी आहे, ते आपोआप मोठं होणार आहे, पाऊस पडेल, सगळी परिस्थिती आपोआप तयार होईल, माझ्या शेतातलं पीक वाढेल. मग असा झोपून राहिला पा, झाडाखाली मस्त झोपून राहिला पा, मस्त झोपून राहिला. ना त्याने खत टाकलं, ना त्याने पाणी दिलं, न त्याने वाढणारं तण काढलं, म्हणजे गवत काढलं, फक्त वाट पाहत राहिला. त्याने काहीही ऍक्शन केली नाही, काहीही कृती केली नाही. याच्या उलट झालं काय पहा. याच्या उलट दुसरा शेतकरी आपला श्याम. श्यामने विचार केला की मेहनत घ्यायला पाहिजे. बीज तर माझ्याकडे आहे, हवामान सारखं आहे, माझी जमीन चांगली आहे, मला एवढं सगळं पोषक असताना मग मला मेहनत घ्यायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. जर का मी योग्य मार्गदर्शनाने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने जर का मी या शेतामध्ये मेहनत घेतली तर योग्य दिशेने माझं पीक वाढेल आणि माझं उत्पन्न सुद्धा वाढेल. मग त्याने केलं काय? रोज पाणी देत होता. जेव्हा त्या पिकांना आवश्यक होती तेव्हा त्याने पाणी दिलं, जेव्हा पिकांना खतांची आवश्यकता होती त्याने खत टाकलं, जेव्हा त्या शेतामध्ये गवत वाढायला लागलं, तण वाढायला लागलं, तेव्हा त्याने गवत काढलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन वेळेवर त्या पिकांना, जर का त्यांची पानं खराब व्हायला लागली, मुळं खराब व्हायला लागली, काहीतरी कीटक झालेत, तर त्याने तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं की काय करावं लागेल. आणि मग असं करता करता झालं काय, तर बघा तुम्ही, किती छान पीक या श्यामच्या शेतामध्ये फुललंय, किती भरघोस असं पीक आलंय. पण त्याच्या तुलनेत तुम्ही रामचं बघा बरं काय झालंय. बघा, रामची तीच जमीन, उजाड जमीन अजून आपल्याला दिसतेय. पाहूया आपण गोष्टीमध्ये पुढे काय होतंय. आता कृतीचा जर विचार केला आपण, इथं राम आणि इथं श्याम मानलं, तर रामने केवळ वाट पाहिली, श्यामने मात्र मुलांनो सातत्यपूर्ण मेहनत घेतली, दररोज कष्ट केले, दररोज आपल्या शेतात जात होता. जसं काही मुलं शाळेतून आले की दप्तर फेकून देतात, पुढच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा घंटा वाजायची असते त्याच्या अगोदर ते दप्तर उचलून शाळेत जाते. तो रामचाच कार्यक्रम आहे. मग आता श्याम शेतकरी आहे, राम पण शेतकरी आहे. रामने साधनं काहीच वापरले नाही, श्यामने मात्र खत दिलं, पाणी दिलं, वेळेवर पिकांची काळजी घेतली. आज तुमच्या काहींच्या घरी द्राक्षाच्या बागा, डाळिंबाच्या बागा असतील. आई वडिलांचे कष्ट बघा मुलांनो, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा फाटका बनियन आणि आपली आई सकाळी पहाटेच उठून आपला डबा देऊन शेतामध्ये दिवसभर राबत असतात. मुलांनो, याची जाणीव तुम्हाला पाहिजे.
आणि शेतकऱ्यांचं जीवन मुलांनो एवढं सहज नसतं, म्हणून त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न मुलांनो ते तुमच्या डोळ्यामध्ये पाहत असतात, ती पूर्ण करण्याचं ठरवत असतात. म्हणून आपल्याला या गोष्टीतून खूप काही शिकायचंय. पहा, शेवटपर्यंत थांबा, या गोष्टी तुम्हाला खूप काही मिळणार आहे. पाया रामने काय केलं, स्वतःच्या समजुतीवर स्वतःच्या शहाणपणावर गेला. असं म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. तसंच रामचं झालं. मात्र श्यामने तज्ञांकडून योग्य असं मार्गदर्शन घेतलं, कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली, ऑफिसमधून 2दा श्यामला हाकलून दिलं, तरी पण पुन्हा गेला. म्हणला, साहेब मला सांगा बरं माझ्या पिकांसाठी काय करावं लागेल. त्याने हा नाही विचार केला की माझा अपमान केलाय, 2 वेळेस मला हाकून दिलंय. अजिबात नाही, मला माझ्या पिकासाठी करायचंय, मला माझ्या शेतासाठी करायचं. रामने ठरवलं आपोआप होणारे, देरे हरी खाटल्यावरी. पण श्यामने विचार केला प्रयत्नांशिवाय पर्याय नाही. गोष्टीमध्ये आपण तुलना केली मुलांनो राम आणि श्यामची. आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने तुम्हाला राम व्हायचंय का तुम्हाला श्याम व्हायचे ठरवा. या गोष्टीतल्या प्रमाणे काही दिवसांनी काय झालं पहा. सारखी जमीन होती, सारखं पाणी उपलब्ध होतं, सारखं हवामान उपलब्ध होतं, सगळं सारखं होतं. पण आज तुमच्या समोर रिझल्ट आहे मुलांनो. पालक मित्रांनो, रिझल्ट पहा ना काय झालं. रामच्या शेतामध्ये फक्त गवत वाढलं, पीक कुठंच दिसत नाहीये. आणि श्यामच्या शेतामध्ये भरघोस आणि असं सुवर्ण अशा प्रकारचं पीक आलं, जे सोन्यासारखं चमकतंय. हा फरक कशामुळे झाला, तर आपल्या प्रयत्नामुळे, आपल्या मेहनतीमुळे. हे श्रमाचं फळ आहे, हे श्रमाचं फळ आहे, हे आळसाचं फळ आहे. झालं काय पुढे. मग राम आणि श्यामच्या आयुष्यात हे सगळं घडलं. मग आपण पालक आहोत. मी पालक मित्रांसाठी स्पेशली सांगतो की जसं रामच्या आणि श्यामच्या हातामध्ये सुवर्ण बीज होतं, तसं आज प्रत्येक पालकांच्या हातात, प्रत्येक घरामध्ये हे सुवर्ण बीज म्हणजे हे लहान लेकरू आहे, लहान बाळ आहे. कुणाचं पहिलीला आहे, कुणाचं दुसरीला आहे, कुणाचं 4 वर्षाचं आहे, कुणाचं 2 वर्षाचं आहे, कुणाचं 1 वर्षाचं आहे. आपल्या हातामध्ये हे सुवर्ण बीज आहे. मग जर का राम प्रमाणे आपण विचार केला तर आपण म्हणू आपोआप विकसित होईल. पण गोष्टीने आपल्याला सांगितलंय की आपोआप विकसित होत नाही. पीक जर का आपोआप येत नाही तर लहान लेकरू आपोआप कसं विकसित होईल, अजिबात होणार नाही. काय करावं लागणार आहे आपल्याला, ही गोष्ट आपल्याला शिकवते की सुवर्ण बीज होतं तसं आपलं लेकरू म्हणजे त्याच्यातले सुप्त गुण आहेत. तज्ञ असं नेहमी सांगतात की प्रत्येक लेकरामध्ये एक राजहंस दडलेला असतो. कुणाला चांगलं भाषण करता येतं, कुणाला चांगला निबंध लिहिता येतो, कुणाला चांगलं कबड्डी खेळता येतं. अहो एवढंच काय, कुणाला चांगले भांडणं करता येतं, जे कुणाला दुसऱ्याला लवकर जमत नाहीत. प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला असतो पा, तो सुप्त गुण दडलेला असतो. शेतकऱ्याची भूमिका आपल्याला आहे. आपल्या गोष्टीतला शेतकरी, मग राम असो किंवा श्याम असो, आज पालकांनो तुम्ही म्हणजे शेतकरी आहात. तुमच्या हातातलं सुवर्ण बीज म्हणजे आपलं लेकरू, त्याचा सुप्त गुण आहे. गवत जे रामच्या शेतात आलं, जर का आपला लेकरू त्याच्या क्षमता वाया गेला, त्याला आयुष्यात संधी मिळालीच नाही, आपण संधी उपलब्ध करून दिली नाही, याचा अर्थ आपण काय केलं, त्याच्या आयुष्यामध्ये आपण गवत आणलं, तण आणलं. पण त्याच लेकराच्या आयुष्यामध्ये जर का आपण मेहनत आणि अभ्यास देतोय, याचा अर्थ श्यामच्या शेतातलं पाणी आणि श्यामच्या शेतात वापरलेलं खत याने जसं श्यामच्या शेतातलं पीक भरघोस आलं, सुवर्ण पीक आलं, तसंच आपल्या लेकराच्या आयुष्यामध्ये मेहनत आणि अभ्यास द्या. म्हणजे श्यामच्या शेतात आलेलं पीक म्हणजे आपल्या लेकराच्या आयुष्यातली मेहनत आणि अभ्यास. योग्य मार्गदर्शन कुणी घेतलं? श्यामने. रामने अजिबात मार्गदर्शन घेतलं नाही. तसं आपल्याही लेकराच्या आयुष्यामध्ये जर का मेहनत आहे, अभ्यास आहे, त्याच्यात क्षमता आहे, आपण पालक म्हणून अलर्ट आहोत, तर आपण काय केलं, आपण स्पर्धा परीक्षांची त्याला जाणीव करून दिली. त्याला सांगितलं, बबड्या तू शाळेत जातोय, तुला 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS, होमी बाबा, सगळ्या प्रकारच्या ह्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत बरं का, त्याच्यात तुला तयारी करता येऊ शकते, जाणीव करून दिली. सुवर्ण पीक आलं श्यामच्या शेतामध्ये.
आणि करपलेलं पीक, वाया गेलेलं पीक, फक्त गवत असलेलं रामच्या शेतात होतं, रामच्या वावरात होतं, जमिनीत होतं. श्यामच्या शेतातलं पीक म्हणजे आपल्या लेकराचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि हे उज्ज्वल भविष्य आपल्या हातात आहे. आपण पालक आहोत, कारण शेतकऱ्याची भूमिका आपल्याला आहे. काय शिकायला मिळते पहा, एक गोष्ट आपल्या आयुष्यात खूप सगळा बदल करू शकते. आज आपल्या लेकराच्या आयुष्यात काय विचार करा, एक सामान्य फक्त शाळेत लेकरू जाते, मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, कार्यानुभव, चित्रकला शिकतंय. म्हणजे याचा अर्थ रामप्रमाणेच आपण विचार करतोय. सामान्य पीक का बरं सामान्य पीक येत आहे? कारण आपण हा विचार नाही करत आहे की शालेय शिक्षणाबरोबर आपल्याला योग्य दिशा द्यावी लागणार आहे. लेकराला योग्य दिशा, त्याच्यात आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी टाकावी लागणार आहे. कुठंतरी बिरुदेव यांचा IPS झाल्याचा व्हिडिओ आम्ही बघितला आणि त्यांनी सांगितलं मला NMMS ची 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळाली होते. महाराष्ट्रातल्या अनेक पालकांचे डोळे उघडले की IPS झालेले बिरुदेव यांना लहानपणी 8वी NMMS च्या परीक्षेला बसल्यानंतर 48,000 स्कॉलरशिप प्राप्त झाली होती. त्याच्या जीवावर आणि तो जो पाया बनला याच्यावरती IPS बनले. म्हणजे उज्ज्वल भविष्य तयार होत आहे. जर का बिरुदेव हे एक उदाहरण असेल, IPS बिरुदेव सन्माननीय, असे अनेक उदाहरण आहेत तुमच्या आसपास आहेत. तुम्ही वाचलेत, तुम्ही टीव्हीला बघितलेत, तुम्ही अनेक मुलाखती बघितल्यात की जे अधिकारी झाले, मोठे यशस्वी झाले, त्यांच्या पालकांनी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला विचार करणं गरज आहे. आणि म्हणून थोडंसं पालक मित्रांनो आपण अलर्ट होऊया, या दृष्टीने विचार करूया. आजच्या काळामध्ये, या स्पर्धात्मक युगामध्ये जर का 10 लाख विद्यार्थी बसतात आणि 1000 सिलेक्ट होतात, 20 लाख विद्यार्थी बसतात, काही हजारोच सिलेक्ट होतात, 3-4 लाख मुलं MPSC ला बसतात, सिलेक्ट होणारे 300-400, याचा अर्थ स्पर्धात्मक युग आहे. मग मला खरोखर सांगा की फक्त शाळेचा अभ्यासक्रम पुरेसा आहे का? याचं उत्तर आहे तुमचंही नाही आणि माझंही उत्तर आहे नाही. फक्त शालेय परीक्षा आयुष्य बदलू शकतात मुलांचं? अजिबात नाही. या मुलांच्या आयुष्याला दिशा देणारे टर्निंग पॉइंट कोणते आहेत? शालेय स्पर्धा परीक्षा त्यांचं टर्निंग पॉइंट आहेत. इतर अनेक ऍक्टिव्हिटी त्यांचं टर्निंग पॉइंट आहेत. त्याच्यावर कुठेतरी आपल्याला फोकस करायचा आहे. आणि म्हणून आपल्याला टार्गेटच्या दिशेने काम करायचंय. ही गोष्ट आपल्याला शिकवते की विद्यार्थ्यांना जर का आत्तापासून लहानपणी 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS, होमी भाभा यांची परीक्षा, अनेक प्रज्ञाशोध परीक्षा, या परीक्षांना जर आपण बसवतोय, त्यांचे फॉर्म भरतोय, त्यांची तयारी करून घेतोय, ऑनलाईन मार्गदर्शन घेतोय, तर काय होणार आहे? दर्जेदार असं शिक्षण आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन तयार होणार आहे. त्याचबरोबर राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर विचार केला तर 4थी 7वी स्कॉलरशिपची परीक्षा ही राज्य लेवलची परीक्षा आहे. NMMS ची परीक्षा ही राष्ट्रीय लेवलची परीक्षा आहे. नवोदयची परीक्षा ही राष्ट्रीय लेवलची परीक्षा आहे. मुलांना सिद्ध करण्याची वेळ आहे. शाळेत एका वर्गात घेतली जाणारी परीक्षा ही फक्त वर्गातल्या वर्गात स्पर्धा झाली. पण जेव्हा 10 लाख विद्यार्थी राज्यातले एकाच दिवशी परीक्षा देतात, ती राज्य लेवलची परीक्षा झाली. जेव्हा देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी परीक्षेला बसतो, तेव्हा ती देश पातळीवरची परीक्षा झाली. आणि या परीक्षा ही संधी आपल्याला उपलब्ध करून देतात. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची वेळ, त्यांची गुणवत्ता दाखवण्याची वेळ आणि संधी त्यांच्या हातामध्ये उपलब्ध आहे. मात्र पायाभरणी ही आपल्याला आत्ता करायची. या गोष्टीतून आपल्याला कळतं रामचा दृष्टिकोन काय होता. सुवर्ण पीक येण्यासाठी सुवर्ण बीज हातात असताना सुवर्ण पीक आलं नाही. आपलंही तेच. आपण फक्त शालेय शिक्षणाच्या मागे लागलो, जातंय दप्तर घेऊन आणि येतंय दप्तर घेऊन याच्या मागे लागलो, तर मुलामध्ये ते कौशल्य येणार नाहीत. मुलामध्ये लॉजिक, रिझनिंग, त्यांच्यामध्ये तो फेस करण्याचा आत्मविश्वास, त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांची ॲनालिटिकल पॉवर हे कधीच सिद्ध होणार नाही. आपल्याला ते जाणवणार नाही आणि आपण ते विकसित पण करू शकणार नाही. पर का जसं श्यामने त्याच्या आयुष्यामध्ये दृष्टिकोन ठेवला, तो दृष्टिकोन जर आपण आपल्या लेकराच्या बाबतीत ठेवला, लेकरू शाळेत जाते ठीक आहे, पण मी माझ्या पाल्याला त्याच्या व्यतिरिक्त काय देऊ शकतो,
आज अनेक पालक तो विचार करत नाहीत आणि अनेक पालक तो विचार करतात सुद्धा. मग हा विचार करणं, मग अनेक पालक फोन करतात की सर काय करावं आम्ही आमच्या मुलांसाठी आणखी. तर ही गोष्ट तुम्हाला हे सांगते की तुमची मुलं शाळेत जात आहेत, त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करून घेताय का? त्यासाठी काही मार्गदर्शन तुम्ही घेताय का? त्याची काही माहिती घेताय का? त्याचे फॉर्म भरताय का? प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते, याचा फायदा काय होणार आहे? श्यामचा जो मार्ग आहे, श्यामने शेतकरी असून त्याचा जो सुवर्ण बीज आणि त्याचं भरघोस पीक त्याने जे घेतलं, तसंच आपण शेतकऱ्याच्या भूमिकेत आहे. आपलं लेकरू म्हणजे आपलं सुवर्ण बीज आहे आणि त्याचं आयुष्य घडण्याची जबाबदारी ही आपली आहे. आपोआप काहीच होणार नाही. म्हणून दृष्टिकोन पालक मित्रांनो, आपल्याला श्याम या शेतकऱ्याचा दृष्टिकोन आपल्याला घ्यायचा आणि आपल्या लेकराला आपल्याला त्या पद्धतीने विकसित करायचा आहे. मुलं मोठी झाल्यावर बघू, हा जो दृष्टिकोन आहे ना, तो बऱ्याच पालकांचा आहे. अजून लहान आहे, पहिलीला आहे, दुसरीला आहे, तिसरीला आहे. हा दृष्टिकोन पहिल्यांदा आपण कमी करूया. तुम्ही काय मी काय हा कमी करू. आणि करू काय, तर वेळेचा अपव्यय आपण टाळला पाहिजे. मुलातल्या क्षमता आपण वापरल्या पाहिजे आणि ऍक्शन घ्यायला पाहिजे. आजच योग्य मार्गदर्शन आपण घ्यायला सुरू करा आणि मुलांचं उज्ज्वल आणि यशाचं भविष्य जे आहे ते आपल्याला करावं लागणार आहे. हा आहे आपला कृती कार्यक्रम. आपण फक्त आळसाने आणि आपण फक्त बसून आपोआप होईल, ह्या लेकराच्या आयुष्यात आपोआप काहीच होणार नाही. आपण पालक म्हणून काय करतोय हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हा निर्णय तुमचा आहे, कारण आपण शेतकऱ्याच्या भूमिकेत आहे आणि हे बाळ म्हणजे आपलं सुवर्ण बीज आहे. जर का आपली लेकरं आता शाळेमध्ये आहेत, तर या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची नाव नोंदणी करत चला. त्यांच्यासाठी मार्गदर्शन घेत चला. योग्य क्लास, तज्ञ शिक्षक, अभ्यास साहित्य. मी म्हणतच नाही तुम्हाला की मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी जे ऑनलाईन मार्गदर्शन करते शालेय स्पर्धा परीक्षांचं, तुम्ही आमच्याकडेच क्लास लावा, असा अजिबात अट्टहास नाहीये. पण योग्य असं मार्गदर्शन घ्या. पण मुलांना प्रोत्साहन द्या. मुलांना अभ्यासामध्ये प्रेरणा पाहिजे. पहा, एखादी गोष्ट मुलांना मिळाली नाही तर त्यांना नाराज करू नका. त्यांना सांगा की लक्ष्य न ओझल होने पाए कदम मिलाकर चल, लक्ष्य न ओझल होने पाए कदम मिलाकर चल, सफलता तेरी कदम चूमेगी, सफलता तेरी कदम चूमेगी, आज नहीं तो कल, आज नहीं तो कल. तुला आज नाही मिळालं बाळा, नाराज होऊ नको. चल, पुन्हा एकदा तयारी कर, पुन्हा पेटून उठ आणि तुला यश मिळेल. यश तुझंच आहे. स्काय इज ओपन फॉर यू. मग निर्णय तुमचा आहे. सुवर्ण बीजाचे सुवर्ण पीक घेण्याची वेळ आज आलेली आहे. या आपल्या लेकराला घडवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि या लेकरांना घडवण्याचं काम आम्ही गेल्या 15 वर्षांपासून करतोय मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून. यामध्ये आपण ज्या शालेय स्पर्धा परीक्षा MPSC, UPSC आणि पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, या सगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन आपण ऑनलाईन करतो, वर्षभर करतो. या सगळ्या बॅचेस आपल्या दरवर्षी 15 मे पासून रेग्युलर सुरू होतात. आणि योग्य वेळी निर्णय घ्या आणि आपल्या लेकराचं आयुष्य बदला. तुम्हाला मुलांचं करिअर, मुलांचे संस्कार, त्यांचं भविष्य या सगळ्या बाबतीमध्ये आणि शालेय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये कुठलीही अडचण असेल तरी संपर्क करा. नंबर घ्या 70 58 34 75 आणि 81. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पालकांपर्यंत आणि शैक्षणिक ग्रुपपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया आपण पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.